नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, आजकाल आपण बघतो की ग्रामीण भागातील युवक युवती तसेच शेतकरी सुद्धा बऱ्याच प्रमाणावर शहरांमध्ये स्थलांतर करताना दिसतात आणि हे सारं स्थलांतर कशासाठी तर रोजगारासाठी। त्यांच्या या रोजगार विषयक समस्या दूर करण्यासाठी त्यांनी स्वतःचा स्वतंत्र उद्योग व्यवसाय सुरू करावा या संदर्भात आज आपण आत्मनिर्भर भारत अंतर्गत कृषी आधारित सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या विषयांवर बातचीत करणार आहोत। आज आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी MSME नागपूरचे डायरेक्टर श्री पार्लेवार सर इथे आलेले आहेत। सर, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे। पार्लेवार सर गेली 30 वर्ष MSME सोबत कार्यरत आहेत। अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांच्या तांत्रिक लेखांचं त्यांनी वाचन केलेलं आहे। सध्या सर नागपूर येथील MSMEचे ऑफिस म्हणजे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग विकास संस्थान या संस्थेचे डायरेक्टर म्हणून काम बघत आहेत। शिवाय याच खात्याचे केंद्रीय मंत्री यांच्याशी ते संलग्न आहेत। नमस्कार पार्लेवार सर, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। माझा पहिला प्रश्न असा आहे की MSME म्हणजे नेमकं काय हे आमच्या शेतकरी बंधूंना आणि ग्रामीण भागातील सगळ्या युवक युवतींना थोडक्यात आपण समजावून सांगावं। सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग हा जो सेक्टर आहे, हे जे क्षेत्र आहे, आपल्या देशामध्ये आपल्या आर्थिक व्यवस्थेचा कणा म्हटलं जातं याला। आणि हे क्षेत्र आपल्या देशामध्ये जे टोटल एक्सपोर्ट आहे आपल्या देशाचं त्याच्या 45% या क्षेत्रात नव्हतं। 6.11% GDP मध्ये या क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन आहे। तसेच हे क्षेत्र 120 मिलियन लोकांना रोजगार प्रदान करतं। अशा प्रकारे हे क्षेत्र एक महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणून गणलं जातं आपल्या देशामध्ये। आणि MSME मंत्रालय जे आहे ते सर्वोच्च ऑर्गनायझेशन आहे जे या क्षेत्राकरता नीती आणि योजना तयार करतं आपल्या देशामध्ये। तर अशा प्रकारे हे MSME क्षेत्र जे आहे आपल्या देशाच्या इकॉनॉमीमध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन करतं, आपल्या देशातील युवक युवतींना रोजगार देतं आणि एक्सपोर्टमध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्युशन करतं। तर अशा प्रकारे या क्षेत्राला कशा प्रकारे पुढे वाढवायचं, याचा विकास कसा करायचा याबद्दल अनेक योजना आमच्या मंत्रालयातर्फे कार्यान्वित केल्या जातात। आणि आपल्या देशामध्ये MSMEचे जे कार्यालय आहे ते कार्यालय आमच्या मंत्रालयाच्या योजना संपूर्ण देशभर इम्प्लिमेंट करीत असतात। तर अशी ही MSMEची एक संरचना तयार झालेली आहे आणि त्याचप्रमाणे MSMEचा असा विकास होत असतो। आत्मनिर्भर भारत म्हणजे नेमकं काय, ही काय संकल्पना आहे आणि त्याचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना किंवा युवक युवतींना कसा उपयोग होणार आहे याबद्दल थोडक्यात सांगा। आत्मनिर्भर भारत आपल्याला सर्वांना माहीतच आहे की कोरोना या वैश्विक महामारीमुळे आपल्या देशभर अत्यंत म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली की ज्याच्यामुळे सगळीकडे लॉकडाऊनची स्थिती तयार करावी लागली, ज्याच्यामुळे की कोरोना हा स्प्रेड होऊ नाही शकत। तर या दरम्यान, लॉकडाऊनच्या दरम्यान सर्वात मोठा फटका जो बसला आहे किंवा सर्वात मोठा जो प्रभाव पडलेला आहे तो MSME क्षेत्रावरती पडला आहे, म्हणजे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्यम क्षेत्रावरती पडलेला आहे। याकरता पडलेला आहे कारण की हा क्षेत्र जसं मी आधी म्हटलं की आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा पाठीचा कणा आहे, सर्वात जास्त लोकांना रोजगार प्रदान करतं। तर लॉकडाऊनच्या दरम्यान हे सगळे उद्योग बंद झाले होते आणि बंद झाल्यामुळे काय झालं की इन्कम तर काहीच नाही, परंतु त्यांचा खर्च निरंतर सुरू होता, त्यांचा मेंटेनन्स होता, वेजेस द्यावं लागत होते त्यांना। आणि त्यातल्या त्यात जे इतर स्टेटमधनं जे वर्कर्स आले होते या क्षेत्रामध्ये काम करण्याकरता ते या लॉकडाऊनच्या दरम्यान परत आपल्या गावांना परत गेलेत। तर अशा परिस्थितीमध्ये झालं काय की एक तर स्किल्ड वर्करचं सुद्धा खूप कमतरता झाली, बंद पडल्यामुळं इन्कम काहीच नव्हतं आणि त्यांना खर्च तोच करायचा होता। तर अशा परिस्थितीमध्ये आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत
विविध प्रकारे MSME क्षेत्राला मदत करण्याकरता स्टिम्युलस पॅकेज देण्यात आला आणि त्याच्यामध्ये मुख्यतः 3 लाख करोड जे आहे ते ऑटोमॅटिक कोलॅटरल फ्री लोन म्हणून देण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये 20% जे आहे त्यांचं आउटस्टँडिंग जे क्रेडिट आहे 29/2/2020चं त्याच्यापैकी 20% त्यांना देण्यात येत आहे कोलॅटरल फ्री. त्याचप्रकारे स्ट्रेस MSME करता सुद्धा फंड्स रिझर्व करण्यात आले आहे. ज्या सूक्ष्म लघु उद्योग जे आहेत ते जर स्ट्रेस असतील किंवा ते NPA होत असतील तर त्यांच्याकरता सुद्धा एक पॅकेज देण्यात आलेलं आहे. तसेच फंड ऑफ फंड्स म्हणून सुद्धा एक देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये एखाद्या म्हणजे जे सक्सेसफुल उद्योजक असतील त्यांना जर फंड्स रेज करायचे असतील त्यांच्या एक्सपान्शन करता किंवा काही नवीन मशीन्स लावायला वगैरे, तर ते आता शेअर मार्केटमध्ये जाऊन फंड्स रेज करतील. म्हणजे बँकांकडे जाऊन ॲडिशनल कर्ज घेण्याच्या जागी ते स्टॉक मार्केटमध्ये जातील, तिथनं शेअर्स फ्लोट करतील आणि त्यांच्या शेअर्स जे फ्लोट होतील त्याच्यापैकी 15% शेअर्स जे आहेत ते सरकार खरेदी करेल टोटल शेअरच्या. म्हणजे इतकी चांगली सपोर्ट सिस्टम तयार झालेली आहे की ज्याच्यामुळं त्यांना बँकांजवळ आपले लोन घ्यायची एक्सपान्शन करता लोन घ्यायची गरज नाही, त्यांना स्टॉक मार्केटमध्ये जाते. तसंच मार्केटिंगवर भर देण्यात आलेला आहे. 200 करोडपर्यंतचे जे टेंडर्स होते सरकारचे ते आधी ग्लोबल टेंडर्स म्हणून होत होते, तर ते ग्लोबल टेंडर्स 200 करोडपर्यंतचे थांबवण्यात आले आहेत, ज्याच्यामुळं MSME त्या ग्लोबल टेंडर्स त्या या 200 करोडच्या टेंडर्समध्ये पार्टिसिपेट करू शकतील. तर अशा प्रकारे अनेक काही योजना ज्या आहे या आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत देण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामुळं आपण आपल्या पायावरती म्हणजे आपला देश जो आहे सध्या आपण जे इम्पोर्ट करतो आहे मोठ्या प्रमाणावरती हे न करता आपण आपल्या बळावरती हे सगळं डेव्हलप करायचं आणि आपण सक्षम व्हायचं आणि आत्मनिर्भर भारत तयार होईल अशी ही संकल्पना तयार करण्यात आलेली आहे. अगदी बरोबर आहे. याच अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की कृषी आधारित सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे नेमके कुठले उद्योग या अंतर्गत येतात? ॲग्रो बेस अनेक उद्योग आहेत. म्हणजे ॲग्रिकल्चर जो प्रोड्यूस असतो म्हणजे शेतातनं जे काही निघतं त्याच्या प्रोसेसिंगवरती जे काही उद्योग आधारित असतात त्याला ॲग्रो इंडस्ट्रीज म्हटलं जातं. जसं आता राईस मिल आहे, दाल मिल आहे किंवा अगरबत्ती आहे, हनी प्रोसेसिंग आहे, डेअरी प्रॉडक्ट्स पण येतात त्याच्यामध्ये. असे अनेक प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत. तर ते सर्व जे आहे ते ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये ॲग्रो MSME मध्ये येतात. आणि आमच्या मंत्रालयामध्ये ॲग्रो MSME वरती आणखी नवीन नीतीसुद्धा तयार होते आहे आणि लवकरच ती नीतीसुद्धा येईल आणि ॲग्रो MSME ला कसं सपोर्ट करता येईल याच्यावरती त्याच्याबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे. पण त्याआधी मला एक असं विचारायचं आहे की ग्रामीण भागात जे युवक युवती किंवा शेतकरी बांधव आहेत त्यांना जर त्यांच्या काही योजना आहेत का, त्या कुठल्या योजना आहेत आणि त्या कशा प्रकारे राबवल्या जातात? नक्कीच. आणि जर ग्रामीण भागामध्ये जर युवक युवतींना जर काही रोजगार सुरू करायचा, स्वयंरोजगार सुरू करायचा असेल तर एक प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, प्रधानमंत्री स्वयंरोजगार योजना ही आहे, ज्याच्यामध्ये 25 लाखापर्यंतचं कोलॅटरल फ्री लोन त्यांना घेता येईल. फक्त 5% ते 15% त्यांना मार्जिन द्यावं लागते आणि 35% त्याच्यामध्ये सबसिडी मिळते. त्याच्यामध्ये ते कोणतेही उद्योग आपले छोटे उद्योग 50,000पासून 1 लाखापासून ते 25 लाखापर्यंत लावू शकतात. मगाशी जसं तुम्ही सांगितलं सर की काही आर्थिक योजना पण राबवल्या जातात, तर त्या आर्थिक योजना किंवा आपण ज्याला सॉफ्ट लोन्स म्हणतो असा काही MSMEच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील रोजगारांना म्हणजे उद्योजकांना त्याचं काही मदत होऊ शकते का किंवा त्या काही योजना आहेत का, त्याबद्दल पण थोडक्यात? हो, याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी आधी सांगितलं की एक PMEGPची योजना आहे ज्याच्या अंतर्गत सॉफ्ट लोन दिलं जातं. त्याच प्रकारे एक मुद्रा म्हणून सुद्धा योजना 1-2 वर्ष अगोदर लॉन्च करण्यात आली होती. त्याच्या अंतर्गत 10 लाखापर्यंत कोलॅटरल फ्री लोन दिलं जातं आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक छोटे उद्योग जे आहेत ते स्थापित केले जाऊ शकतात गावामध्ये किंवा रुरल एरियामध्ये. आणि यांच्यातर्फे या लोनच्या तर्फे जे काही त्यांना
सबसिडी मिळेल किंवा जे काही आर्थिक सहाय्य त्याच्या अंतर्गत मिळेल ते अगदी म्हणजे कमीत कमी प्रोसिजरनी त्यांना मिळत असतं आणि त्यांना अत्यंत सुलभतेने हे लोन मिळत असतं, जेणेकरून ते आपला उद्योग सुरू करू शकतील ग्रामीण भागामध्ये. दर्शक हो, आता वेळ झाली आहे एका छोट्या विश्रांतीची. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, अल्पशा विश्रांतीनंतर आपलं पुन्हा स्वागत आहे. आपण चर्चा करत होतो आत्मनिर्भर भारत अंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या संबंधी. याच अंतर्गत मला असं विचारायचं आहे की जर ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील सुद्धा उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाची जर आयात निर्यात करायची असेल तर त्यासाठी MSME त्यांना कसे सहाय्य करते आणि त्यासाठी पण काही योजना किंवा येणाऱ्या काही नवीन योजना आहेत का, तर त्याबद्दल पण आपण आमच्या दर्शकांना थोडक्यात सांगा. नक्कीच. आपल्याला सर्वांना माहीत आहे की मी जसं पहिले सांगितलं की MSME क्षेत्रातर्फे 45% आपल्या देशाचं जे एक्सपोर्ट होतं ते 45% एक्सपोर्ट या क्षेत्रातून होतं, MSME सेक्टरमधनं होतं. तर अशा परिस्थितीमध्ये जर आता जो कोविडचा जो महामारी आली, यामध्ये काय झालं की इम्पोर्ट सुद्धा बंद झालं आणि एक्सपोर्टवरती सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती त्याचा प्रभाव पडला. तर आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत आपण जे पॅकेजेस निर्माण केले आहे त्याच्यामध्ये आपल्याला इम्पोर्ट कमी करायचं आहे आणि एक्सपोर्ट जास्ती करायचं आहे. याच्याकरता आमच्या मंत्रालयातर्फे बऱ्याचशा योजना राबविल्या जातात, प्रशिक्षण कार्यक्रम केले जातात. देशभरातले आमचे जे MSMEचे कार्यालय आहेत त्याच्यामध्ये एक्सपोर्ट फॅसिलिटेशन सेल आम्ही निर्माण केलेले आहे, ज्याच्या अंतर्गत कोणी जर एक्सपोर्ट करू इच्छितो किंवा जो ऑलरेडी एक्सपोर्ट करत आहे उद्योजक आणि त्याला आपला एक्सपोर्ट वाढवायचा असेल, निर्यात वाढवायचा असेल, तर त्याला संपूर्ण मदत केली जाते. सगळे त्यांचे रजिस्ट्रेशन्स करून दिले जातात, त्यांना डॉक्युमेंटेशन करून दिलं जातं, त्यांना बायर्सच्या करता मदत केली जाते आणि एक्झिबिशन्स जे इंटरनॅशनल होतात तिथे जर एखादा लघु उद्योजक आपलं पार्टिसिपेट करत असेल त्याचं प्रॉडक्ट घेऊन जाऊन, तर त्याच्याकरता त्यांना आमच्या मंत्रालयातर्फे स्टॉल रेंटची सबसिडी दिली जाते 1.25 लाखापर्यंत आणि एअर फेअर येण्या जाण्याचं 1 लाखापर्यंतचं एअर फेअर दिलं जातं आणि महिला उद्योजका किंवा SC ST असतील तर त्यांना 100% सबसिडी दिली जाते. अशा प्रकारे तर एक्सपोर्टवरती फार मोठ्या प्रमाणावरती आम्ही काम करत आहोत, इंडिजिनायझेशनवरती काम करत आहोत आणि येत्या काळामध्ये आपण बघू की या आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत आपण इम्पोर्ट कमी करून एक्सपोर्ट वाढवू. आणि याचं एक खूप सुंदर उदाहरण आम्ही आत्ताच इथे तयार केलेलं आहे नागपूरमध्ये. आमचे जे कॉमन फॅसिलिटी सेंटर आमच्या एका योजनेच्या अंतर्गत इथे नागपूरमध्ये जे तयार झालेलं आहे रेडीमेड गारमेंटचं, जिथे स्टेट ऑफ आर्ट गारमेंट फॅसिलिटीज आम्ही तयार केलेल्या आहे आमच्या मंत्रालयातर्फे अनुदान देऊन. तिथे आम्ही कोरोना महामारी जेव्हा सुरू झाली तेव्हा आपल्या सर्वांना माहीत आहे की PPE किटचं खूप मोठं शॉर्टेज होतं आणि आपण PPE किट इम्पोर्ट करत होतो मोठ्या प्रमाणावरती. चायनावरनं PPE किट येत होत्या आणि त्या किट ज्या आहे त्या एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या नव्हत्या आणि खूप जास्ती किंमत होती त्याची. त्याच्यामुळं काय झालं की माननीय गडकरी साहेबांनी आम्हाला बोलावलं आणि म्हटलं की का नाही आपण या PPE किट्स नागपूरमध्ये डेव्हलप करायच्या. तर आम्ही त्या PPE किट्स नागपूरमध्ये डेव्हलप केल्या आणि 10 दिवसात, म्हणजे जेव्हा सुरुवात होती जेव्हा खूप शॉर्टेज होतं, 10 दिवसात आम्ही त्या PPE किट्स डेव्हलप केल्या. WHO स्टँडर्डप्रमाणे टेस्टिंग करवलं त्याचं आणि कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीच्या PPE किट्स आम्ही तयार केल्या आणि ते इम्पोर्ट जे होतं त्या इम्पोर्टचं सबस्टिट्यूट केलं. याचा एक छोटासा 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे आम्ही इम्पोर्ट कमी केलं आणि एक्सपोर्ट आपलं. आणि आज अशी परिस्थिती आहे की PPE किट्स आपल्या देशात सरप्लस आहेत आणि त्या एक्सपोर्ट करण्याच्या तयारीत आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल. हम सब लोग मिलकर कोरोना की लड़ाई लड़ रहे हैं और इस लड़ाई में 2 चीज़ें बहुत महत्वपूर्ण है, एक सैनिटाइज़र और दूसरी बात जो है PPE। और ये PPE किट्स हमारे देश में अवेलेबल न होने के कारण हमको चाइना से लानी पड़ी और उसकी भी क्वालिटी अच्छी नहीं है। हमारे MSME की ओर से हमारे जो उपसंचालक है पार्लेवाल जी और सांसद विकास महात्मे,
इन्होंने मिलकर एक इनिशिएटिव लिया और मैंने उसको सपोर्ट किया और आज हमारे यहाँ नागपुर में जो हमारा एमएसएमई का ऑरेंज क्लस्टर है उन्होंने बड़े प्रमाण पर ये पीपीई किट बनाई है, 3 प्रकार की है। इसकी कीमत 550 से 650 के नज़दीक है, मार्केट से कम है। 1000-1200 रुपये तक उसकी कीमत मार्केट में लोग लेते हैं। कभी डॉक्टर के लिए, नर्सेस के लिए, पैरामेडिकल फोर्स के लिए, सफाई कामगारों के लिए और पुलिस के लिए, सबके लिए काम में आ सकती है। तो मुझे लगता है आज संकट में हमारे एमएसएमई ने एक बहुत बड़ा कंट्रीब्यूशन किया है। पीपीई किट का महत्व ध्यान में रखते हुए माननीय श्री नितिन गडकरी साहब ने हमें इसे नागपुर स्थित कॉमन फैसिलिटी सेंटर में विकसित करने की जिम्मेदारी दी। आज इस किट में 7 से 8 पार्ट होते हैं। मुख्यतः कवरऑल गाउन, ग्लोव्स, गॉगल और मास्क इत्यादि होते हैं। ये संपूर्ण मिला के एक किट तैयार होती है। हम 10,000 किट एक दिन में बनाने की क्षमता रखते हैं। तो धीरे धीरे हमारी जो आवश्यकता थी हम इंपोर्ट कम करें और हमारे देश में ये ताकत है, क्षमता है कि हम इंपोर्ट की बजाय यहाँ माल बना सकते हैं। मैं सबको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, अभिनंदन करता हूँ और आज इस माध्यम से आह्वान करता हूँ कि जहाँ भी, जिस राज्य में, जिस जिले में, जिस अस्पताल में इसकी ज़रूरत है तो ज़रूर संपर्क करें और इसका फ़ायदा लें। यही मेरा आपसे अनुरोध है। धन्यवाद, नमस्कार। खरंच आत्ता जी सरांनी माहिती आपल्याला सांगितली पीपीई किट्स आणि त्याच्या उत्पादनाबद्दलची, ते सगळं बघितल्यावर आणि ही व्हिडिओ क्लिप बघितल्यावर असं लक्षात येतं की किती वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम एमएसएमईच्या माध्यमातून राबवले जात आहेत आणि कशा प्रकारे नवीन उद्योजकांना, सूक्ष्म आणि लघु उद्योग करू इच्छिणाऱ्यांना मदत केली जात आहे। सर, मला पुढचा असा विचारायचा आहे प्रश्न, एमएसएमईचा ऑनलाईन काही पोर्टल किंवा ऑनलाईन कुठली माहिती मिळू शकेल का? त्याच्यासाठी कुठलं संकेतस्थळ किंवा काही आहे का? एमएसएमई मंत्रालयाद्वारे चॅम्पियन्स म्हणून एक ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आलं, ज्याचं उद्घाटन 1 जूनला माननीय प्रधानमंत्र्यांद्वारे करण्यात आलं। आणि या चॅम्पियन्स पोर्टलचा उद्देश हा आहे की ज्यांना काही डिफिकल्टीज येत असेल, ज्यांना काही प्रॉब्लेम्स येत असेल, फायनान्स करता, रॉ मटेरियल करता, आणखी मार्केटिंग करता, तर त्यांनी या पोर्टलवरती आपले ग्रॅव्हियन्सेस टाकावे आणि त्या ग्रॅव्हियन्सेसचं निराकरण आम्ही 3 दिवसाच्या आत करत असतो। म्हणजे ते पोर्टल असं तयार करण्यात आलेलं आहे की त्याच्या अंतर्गत स्टेट कंट्रोल रूम, सेंट्रल कंट्रोल रूम्स आम्ही तयार केलेले आहे आणि एकदा त्या पोर्टलवरती सेंट्रल कंट्रोल रूमवरती त्यांचे ग्रॅव्हियन्सेस टाकले, त्यांनी कोणीही उद्योजक असो किंवा स्थापित उद्योजक असो किंवा एक्झिस्टिंग उद्योजक असो किंवा प्रॉस्पेक्टिव्ह उद्योजक असो, त्यांनी जर आपला ग्रॅव्हियन्स त्याच्यावरती टाकला तर तो सेंट्रल कंट्रोल रूमला जातो आणि तिथनं त्या एरियाचा, ज्या एरियातनं तो गेला असेल त्याच्यावरती, त्या एरियातल्या स्टेट कंट्रोल रूमला तो येतो आणि 3 दिवसाच्या आत त्याला त्याचं सोल्युशन मिळतं। अशा प्रकारे ही एक नवी रचना एमएसएमई मंत्रालयातर्फे केली आहे, जेणेकरून याला आपल्या उद्योजकांना, एमएसएमई क्षेत्राला कसा आपण विकास करता येईल आपल्या क्षेत्राचा, या एमएसएमई क्षेत्राचा। आणि याचं लॉंग फॉर्म जर बघितलं तर याला म्हणतात क्रिएशन, आणि चॅम्पियन्सचं लॉंग फॉर्म आहे क्रिएशन अँड हार्मोनियस ॲप्लिकेशन ऑफ मॉडर्न प्रोसेसेस फॉर इन्क्रीजिंग आउटपुट अँड नॅशनल स्ट्रेंथ। म्हणजे आपल्या एमएसएमईचं आउटपुट वाढवण्याकरता आणि आपल्या देशामध्ये एमएसएमईचा विकास करण्याकरता मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग करून कशा प्रकारे ही चॅम्पियन्स चालवायचं याच्यावरती हा आधारित आहे। तर याच्यामध्ये आणखी काही होणार आहे, म्हणजे एखाद्याला चॅम्पियन्स म्हणजे चॅम्पियन एमएसएमई जर व्हायचं असेल, नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती जायचं असेल तर तो सुद्धा या चॅम्पियन्स पोर्टलचा उपयोग करून घेऊ शकतो। दर्शक हो, आता वेळ झाली आहे एका छोट्या विश्रांतीची। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, अल्पशा विश्रांतीनंतर आपलं पुन्हा स्वागत आहे। आपण चर्चा करत होतो आत्मनिर्भर भारत अंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या संबंधी। सर, नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण
या दोन्ही भागांमध्ये MSMEचे काही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहेत का आणि ते कुठले उपक्रम आहेत त्याच्याबद्दल पण आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. MSMEची एक फ्लॅगशिप योजना आहे ज्याला क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम म्हटलं जातं. MSME मंत्रालयाच्या अंतर्गत ती राबविली जाते आणि याच्या अंतर्गत देशभरामध्ये आम्ही वेगवेगळ्या क्लस्टर्समध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटर सेटअप करत असतो आणि हे कॉमन फॅसिलिटी सेंटर सेटअप करायला वन टाइम ग्रांट इन एड दिली जाते. आधी 15 करोडच्या प्रोजेक्टला 90% ग्रांट इन एड दिली जात होती, म्हणजे 13.5 करोडचं अनुदान दिलं जात होतं असे कॉमन फॅसिलिटी सेंटर क्लस्टरमध्ये सेटअप करायला. आता ती वाढवून 18 करोडपर्यंत झाली आहे. तर नागपूर आणि नागपूर ग्रामीणमध्ये किंवा शहरामध्ये जर आपण बघितलं तर आम्ही 3 कॉमन फॅसिलिटी सेंटर सेटअप केलेले आहेत. एक रेडीमेड गारमेंट क्लस्टर ज्याच्यामध्ये स्टेट ऑफ आर्ट रेडीमेड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे आणि हे सेटअप झाल्यामुळं नागपूरचे जे गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स आहे ते आज नॅशनल इंटरनॅशनल ब्रँडचे गारमेंट तयार करू शकत आहेत आणि इथनं एक्सपोर्टसुद्धा होऊन राहिला आहे मोठ्या प्रमाणावरती. आपल्या सर्वांना माहीत आहे की हे क्षेत्र जसं मी आधी म्हटलं आहे की MSME क्षेत्र फार महत्त्वाचा रोल आपल्या इकॉनॉमीमध्ये प्ले करत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आणि आता या कोविडच्या सिच्युएशनमुळं इतक्या अपॉर्च्युनिटीज आता आपल्यासमोर निर्माण झालेल्या आहे. तर मी सर्व युवक युवतींना कृषी क्षेत्रातल्या युवक युवतींना सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो की त्यांनी MSME मंत्रालयाच्या योजनांचा लाभ घेऊन ही जी अपॉर्च्युनिटी इतकी मोठी आपल्यासमोर क्रिएट झाली आहे या अपॉर्च्युनिटीला ग्रॅब करावं आणि जास्तीत जास्त युवक युवतींनी सूक्ष्म लघु उद्योग स्थापित करून स्वतःला रोजगार द्यावं आणि दुसऱ्याला सुद्धा रोजगार द्यावा. मग स्वतःला स्वयंरोजगार द्यावा आणि दुसऱ्याला रोजगार द्यावा, म्हणजे रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हावे हेच मी सांगू इच्छितो. खूपच छान माहिती आज आपण दिली. आज आपण इथे आलात. आमच्या सगळ्या दर्शकांना MSME आणि त्याचे उपक्रम, त्यांच्या योजना, त्यांचे आर्थिक सगळ्या योजना याबद्दल जी सविस्तर आणि छान माहिती दिली त्याबद्दल दूरदर्शन केंद्रातर्फे मी आपली आभारी आहे. नमस्कार आणि धन्यवाद. धन्यवाद.